तर हे बघा आमच्या बागेतील ड्रॅगन फ्रूट. आता हे ड्रॅगन फ्रूट बघा, ह्याला ड्रॅगन फ्रूट आला. हा जो ड्रॅगन फ्रूट आहे ना तो गुलाबी कलरचा आहे. तर आमच्या बागेतलं ना दुसरा ड्रॅगन दाखवते. पहिला ते गुलाबीवाला दाखवलं, आता हे काही पांढरवाला. तर ह्या ड्रॅगनला ना, तर हे बघा आमच्या बागेतलं सफरचंद. तर आता आपण आलोय अंजिराच्या झाडापाशी आणि ह्या काही अंजिराचं झाड तोडलं होतं आणि आता फुटून आले. तर हे झाड जे दिसतंय ना तुम्हाला वरती आलं, तर फळं वगैरे आलेत बघा. इथं पण फळं आहेत. खूप उंच झाड आहे. हे झाड आहे कदमचं. तर ह्याला कदम म्हणतात. तर ह्या झाडाला अशी याची म्हणजे ऐतिहासिक आहे की ह्या झाडाखाली श्रीकृष्ण बासुरी वाजवायची, कदमच्या झाडाखाली. तर ह्या झाडाची जी फळं आहेत त्याची भाजी बनवतात, पिकल्यानंतर हे फळं खातात. आणि हे जे फळं आहेत ते खूप औषधी आहेत. ह्या फळापासून लोणचं बनवलं जातं. तर आता गावाला तर काही लोक ज्याला माहिती नाही ना ते काही एवढे खात नाहीत, पण तरी खूप औषधी आहेत. जर तुम्हाला कुठे असं रस्त्याला दिसलं वगैरे हे झाडं, तर नक्की ह्याची फळं आणा आणि खावा. तर आपण आता तुम्हाला दुसरं ते शेजारी आमच्याकडे बेलाचं झाड आहे आणि ते बेलाचं झाड बघा, खूप सारं असं पानांनी भरले बघा किती असं. आणि बेल तर सगळ्याला माहिती आहे खूप असे औषधी आहेत. तर आता गेल्या वर्षीला ह्याला खूप सारी अशी फुलं आणि फळं आली होती. पण ह्या वर्षी आता पाण्याचं पाऊसच नाही ना, त्यामुळे ह्या वर्षी मला आता फळं मी आता बघितली, पण ह्याला म्हणजे फुलं पण दिसेना आणि फळं पण दिसेना. तर ह्याची फळं जी पिकून पडली होती त्याच्यापासून बघा इथं आमच्या शेतातच बघा हे बेलाचं रोप उगवलं. हे बघा हे बेलाचं रोप उगवलं इथे. आता हे रोप मी काढणार आहे आणि मी घेऊन जाणार आहे लावायला. माझ्याकडे आहे, पण असं शेतात खूप सारे आमच्याकडे बेलाचे रोप आहेत. शेजारी बघा औषधी दुधी आहे. तर ह्या दुधीचा जरा गावाला काय करतात, हे दुधीचं असं दुधी आहे ना असा काढतात. ह्याचा जे चिक असतो ना, असा हा चिक निघालाय ना, तर आपला चामखिळे असतात ना त्या चामखिळ्यावर लावतात. ते चामखिळा मग हा 8 दिवस प्रयोग केला की ह्या चिकानं चामखिळा म्हणतात गळून पडतो. म्हणजे पहिले लोक अशी म्हणायची त्याची. तर चला आता मी दुसरं तुम्हाला एक झाड दाखवते आणि आमच्या बागेतून. ही सगळी पामची झाडं आहेत. ही बघा मोरपंखी, खूप सारे अशी मोरपंखीचे आहेत. आणि मोरपंखीला बघा अशी छोटी छोटी अशी फळं येतात, अशी काटे असल्यासारखी. आणि ही फळं जरी लावली तर त्याच्यापासून पण मोरपंखीची रोपं तयार होतात. किंवा मोरपंखी कट केलं ना कांड्या तरी फुटून येतात. तर आता आपण आलोय अंजिराच्या झाडापाशी आणि ह्या काही अंजिराचं झाड तोडलं होतं आणि आता फुटून आले. आणि फुटून आले ना तर आपल्याला असे छोटे छोटे असे अंजीर आलेत. तर हे अंजीर जे आहेत ना, तर हा अंजिराचा काळा प्रकार आहे. म्हणजे ह्याला अंजीर येतात आणि काळे असतात आणि खूप असे सारे मोठे अंजीर असतात. तर ह्याला आता पाणी कमी आहे आणि पाणी दिल्यानंतर बघा खूप सारे, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते. कारण आता छोटे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते असे मोठे अंजीर आलेले. तर आता आपण दुसऱ्या झाडाकडे जाऊया. तर आज मी तुम्हाला दाखवते हे बकोळीचं झाड आहे. आणि हे झाड बघा आमच्या दाराच्या समोर आहे. कारण त्याची फुलं एवढी झाडाला फुलं येतात की ही फुलं खाली बघा अशी गळून पडलेली असतात. ही सगळी फुलं अशी बघा वाळआहेत. आता गावाला असल्या पण ह्या फुलं वाळली ना आणि त्याचा आपण हार केला ना, तर त्या वाळक्या फुलांचा पण हार जो आहे ना तो तसाच राहतो, खूप छान दिसतो असा. तर ह्याला बघा तसा ही फुलं आलेत बघा बकोळीला. तर ह्याचं तेलासाठी पण वापरतात, ह्याचं परफ्यूम करतात तयार ह्या झाडाचं, त्या फुलांपासून. तर हे बघा ह्याची फळं येतात, फळं पण खातात, पण अजून ह्याला फळं काही दिसत नाही. पण एवढ्या माश्या असतात ना जसं आता गोंगो करत असं, त्यासाठी आम्ही बसायला पण झाडाखाली बघा असं टेबल मांडलं आहे. ते दिवसाचं आम्ही येऊन जरा वेळ असं बसतो. तर ह्याचा चहा करतो. चहा पण खूप औषधी आहे. तर मी ना याची फुलं आता केसात घालते आणि तुम्हाला मी दुसरं माझ्या बागेतलं आणि किती झाडं फळाचे आहेत किंवा औषधी वनस्पती आहेत, काय काय आहेत मी तुम्हाला दाखवते. चला तर आपण दुसऱ्या झाडाकडे जाऊया. तर हे बघा वळका पाहू कशाचं झाड आहे. तर हे जे झाड दिसतंय तुम्हाला हे सगळे फॅशन फ्रूट आहेत. हे दिसतात का बरं. तर हे झाड आम्ही खाली इथं लावलं होतं ना, आणि हे जे ते शेजारी झाड आहे, तर हे झाड कसं आहे दिवसभर इथं टवटवीत असतं शेजारचं झाड, रात्रीचं झोपलं जातं. म्हणजे पूर्ण पानं त्या शेजारच्या झाडाच्या मिटलेले असतात. आणि त्या झाडावर हे गेलं आणि हे झाड पॅशन फ्रूट झालं ना, त्यांच्या वरच्या गॅलरीत गेले घराच्या गावच्या, आणि एवढी सारी फळं आले त्याला. तर जरी आपण मार्केटमधून फॅशन फ्रूट घेतलं ना आणि त्याच्या आतमधल्या जो बिया असतात ना त्या बिया काढायच्या आणि कुंडीत लावायचं, तर त्याच्यापासून रोपं तयार होतात आणि त्या रोपांना पण फळं येतात. कारण मी इथूनच फॅशन फ्रूटचं फळे नेलेले जे होते ना ती माझ्या कुंडीत लावली आणि तुम्ही माझ्या आता व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल. तर सध्या त्याला
एकच वर्ष झाले अजून लावून, वर्ष 6 महिनेच. तर त्याला आता फुलं यायला लागलेत. आता फुलं आली की काय येतील. तर ह्याचं फुल जे फॅशन फ्रूट आहे ना, तर कधी कधी माझ्याकडे फॅशन पण होते, त्यामुळे समजून घ्या की घाईघाईत मी फॅशन फ्रूट पण म्हणून जाते. तर मी त्याचं फुल तुम्हाला दाखवतो. हे जे आहे ना फुल, सेम बघा कृष्ण कमळसारखं दिसतं. जसं कृष्ण कमळसारखं बघा, अशा पाकळ्या आहेत, इकडे सगळे कौरव आहेत, हे पांडव आहेत, जसं आहे ना तसं पूर्ण आहेत. पण जे कृष्ण कमळ असतं ना, त्याला असं फुल येत नाही, म्हणजे असं फुल येतं पण फळ येत नाही. आणि असे पांढऱ्या कलरचं जे दिसेल त्याला फळ येतं. तर बायचान्स मी 2-3 वेळा मी पण नर्सरीतून असं फळासाठी आणलं होतं ना, म्हणजे पॅशन फ्रूट म्हणून, पण माझ्याला कधीच फळ आलं नाही. आणि ज्यावेळी मी इथून नेलं तर आता फुलं आलेत माझ्याला. चला तर आज मी आणि की तुम्हाला दुसरं दाखवते. तर हे बघा आमच्या बागेतलं सफरचंद. आणि ह्या सफरचंदाला आता 2 वर्ष झाले. 2 वर्षात ह्या सफरचंदाला असे फळं आलेत छानपैकी. आता आली होती 4-5 फळं, ती तोडली. आणि आता बघा हे 2 तिथं आहेत आणि तिसरं तिथं आहे. तर मे महिन्यात ह्याला चांगलीशी फुलं आली होती. आता सध्या फुलं नाही दिसत, आता फळच आहेत. सफरचंद हे त्याला म्हणजे आता असं हवामान नाही, तर आपल्याकडे उष्ण कटिबंध हवामान म्हणजे आमच्याकडे मान तालुक्यात आहे, तरी खूप छान आलं आहे. तर आता मी तुम्हाला ती दुसरी आमच्याकडे काही जी फळं आहेत ना, तेच चला त्याच्याकडे जाऊया, ते दाखवू. हा जो तुम्हाला दिसतोय, हा जो तुम्हाला दिसतोय ना, तो हा आमच्या बागेतला, हा बागेतला आमचा भीमसेन कापूर आहे. तर भीमसेन कापूर हा मी ना 4-5 ठिकाणी लावलेला आहे. कशासाठी लावला की ह्या भीमसेन कापरामुळं आता आपल्या बागेतून अशी सर्प वगैरे फिरत असतात ना, तर कापराच्या वासामुळं येत नाहीत. म्हणजे असं येतातच पण थोडेफार कमी प्रमाणात. म्हणून हा प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता इथं लावलाय आणि बाकीच्या 3-4 ठिकाणी आणखी भीमसेन कापराची रोपं आहेत. तर शेजारीच तुम्हाला त्याच्या शेजारी बघा दिसते, ते फणस आहे, तिथं आंबा आहे, तिथंच परत शेवग्याचं आहे, लिंबू आहे, म्हणजे एकाच ठिकाणी केळी पण आहे आणि ड्रॅगन फ्रूट पण आहे. तर ड्रॅगन फ्रूट मी तुम्हाला दाखवते. जाता जाता फणस वगैरे तुम्ही बघतालच. तर एका ठिकाणी होतं म्हणून सगळं दाखवलं मी तुम्हाला. हे बघा केळी पण आहे इथं. आता वेलची केळी आलेली आहे, शेजारी सीताफळ आहे केळीच्या. आणि हे बघा ड्रॅगन फ्रूट. तर हे बघा आमच्या बागेतील ड्रॅगन फ्रूट. आता हे ड्रॅगन फ्रूट बघा, ह्याला ड्रॅगन फ्रूट आला. हा जो ड्रॅगन फ्रूट आहे ना, तो गुलाबी कलरचा आहे. आतून चिरला ना असा गुलाबी निघतो. तर आता हे बघा, ह्या ड्रॅगनला 1 वर्ष झाले, ह्याला अशा ड्रॅगन यायला लागले. ह्याच्या अगोदर पण आम्ही 1-2 ड्रॅगन तोडून नेले. आता हे 2 आले. आणि त्याच्या शेजारीच बघा पलीकडे तेजपत्ता आहे. तो आपण भाजी, बिर्याणी, मसाल्यात जो जो तेजपत्ता वापरतो ना, तर हे आहे आमच्या बागेची शोभा वाढवणारे तेजपत्ता. आणि खूप छान असा वास येतो तेजपत्त्याचा, खूपच मस्त वास येतो. आणि किती वर्ष झाले ह्याला ना, 4-5 वर्ष झाले हे तेजपत्ता. पण तरी पण आपल्याकडे खूप छान असा आलाय. आणि त्यालाच ही फळं आलेत. ह्या फळांना नाकेश्वर म्हणतात, जो आपण मसाल्यात वापरतो तो. हे बघा सीताफळाचं झाड आहेत. आता खूप सारे अशी आमच्या बागेत ना सीताफळं एवढी भरलेत ना, पण अजून तयार झालेली नाही, त्याची कच्ची तोडण्यासारखी आली नाहीत. अजून 1 आठवडा किंवा 1 महिन्यात खूप छान अशी खायला येतील सीताफळ. सीताफळाचेच आता बघायचं, नारळ पण आहेत. हे नारळ, आता हे नारळ आहे ना, हा छोटा नारळ आहे, पण तिकडे खूप असे सारे नारळ आहेत पाठीमागे. तर मी तुम्हाला दाखवते चला. तर आमच्या बागेतलं ना दुसरा ड्रॅगन दाखवते. पहिला ते गुलाबीवाला दाखवलं, आता हे काही पांढरावाला. तर ह्या ड्रॅगनला ना पांढरा आतून गर असतो ना, तो पांढरा येतो ह्या ड्रॅगन फ्रूटला. आता ही फुल आले आणि आता ह्याला फळ यायला लागले बघा तिथं. अशा ड्रॅगनला तर 2-3 ठिकाणी अशी फुलं आणि फळं आले. ह्यातला जो आतला जो भाग असतो ना, तो पांढरा आणि त्याच्यामध्ये काळे बी असतात तयार. तर हे पण खायला खूप छान लागतो आणि ते पण लागतो. आणि शेजारीच हा ही जी रामफळ आहे,
रामफळ कसं आपल्याला वर्षातून एकदाच फळ येतं, पण आता त्याला सध्या फुलं यायला लागलेत बघा रामफळाला. दिसतंय का? हां, ह्याला आता फुलं यायला लागलेत रामफळाला. तर असं रामफळ झाले, सीताफळ झाले, हनुमान फळ झाले, म्हणजे अशा या बागेत अशी 3 प्रकारची फळं झाली. आता जाता जाताच मी तुम्हाला जे आपण निर्गेलीचं तेल वापरतो त्याचं झाड दाखवते. चला, हे बघा निर्गेलीचं झाड आहे. त्या निर्गेलीच्या पानापासून तेल तयार करतात. आपण हे पानं आहेत ना, न्यायची, वाळवायची, पावडर करायची, आपल्या तेलात टाकायचं. बघा खूप छान असा वास येतो ह्या तेलाचा पण. तर ह्याच्याच पुढे मी तुम्हाला आमचे नारळाचं झाड दाखवते. तर इथं ना खूप सारं वारं सुटलंय आणि ती नारळाची कशी नारळ हलतायत बघ. अशी भीती वाटते की नारळ डोक्यावर पडतात का काय. पाऊस तर नाहीये, पण खूप प्रमाणात असं वारा आमच्याकडे येते. पावसाचं प्रमाण कमीच आहे. किती जिकडे तिकडे पाऊस आहे आणि नाही तरी पण असल्या उन्हाळ्यात आमच्याकडे बघा बागेत कशी सगळ्या प्रकारची फळं आहेत, झाडं आहेत. आणि एवढी जी देखभाल करते ना ती माझी आई करते सगळेजण बघते. तर शेजारी हाऊस पण लावलाय. थोडं सगळे आमच्या बागेत ना थोडं आहेत. आंब्याच्या सीझनमध्ये आंबे खूप आहेत. आंबे बघा, आंबे खूप आहेत. तुम्हाला मी दाखवले होते की आमच्याकडे खूप प्रकारचे आंबे आणि ते आंबे बाहेर पण पाठवतो. तर आंबे पण खूप आहेत आणि जशी फळाची झाडं आहेत तशी भाज्या पण आहेत आणि औषधी वनस्पती पण आहेत. आता बघा इथं झाडात असं पिंपळाचं झाड इथं लावलंय बघा. हे बघा, हे पिंपळाचं झाड आहे आणि दुसऱ्या ठिकाणी 2-3 ठिकाणी अशी वडाची झाडं आहेत, पिंपळाची पण आहेत. म्हणजे तुम्हाला औषधी पण खूप दिसतात. बघा ते शेजारी तिथं स्टार फ्रूट आहे. स्टार फ्रूटच्या शेजारी तसं आता तुम्हाला मी त्याचा दाखवते. चला, इथं पण रामफळ आहे आणि हे बघा लिंबाचं झाड आहे. म्हणजे सगळे आहेत अशी लिंबाची झाडं, औषधी झाडं की जेणेकरून ना झाडावरती रोग पडू नये म्हणून नाही का वासाने ह्याच्या लिंबाचा जरा कडवट वाचतो, त्यामुळे आजूबाजूची एरिया पण खूप छान आणि स्वच्छता राहते. मग हे लिंबाची झाडं पण आहेत. तर त्याच्या पुढे मी तुम्हाला आता एक झाड दाखवते. वारं असं ना खूप सुटले, त्यामुळे असं मी बोलले ना तरी तुम्हाला माझा आवाज येणार नाही. त्यामुळे आता एकच झाड दाखवते. आता चला, तर हेच बघा, हे जांभळ आहे. खूप सारे अशी जांभळ आले ते. आता एकाच ठिकाणी जांभळाची आमच्याकडे झाडं किती आहेत बघा. हे तर एक आहे आणि तिथे 1-2 आणि आमच्या पलीकडे पण आहेत. मी तुम्हाला दाखवले नाहीत. पण आता इथे पेरूचं झाड आहे. आता खूप सारे असे पेरू त्याला आलेत. त्याची छाटणी केली होती मे महिन्यात, पण पाऊस पडेल म्हणून. पाऊस पडल्यानंतर खूप सारे असं फुटून येईल ना म्हणून याने केले, पण पाऊस नसल्यामुळं खूप फुटून आले. पण असे बारीक बारीक आता पेरू आले तिथं. आणि पेरूच्या पुढे शेजारी रबर प्लांट आहे आणि लिंबू पण आहे. तर तुम्हाला जर माझी पूर्ण बाग जर बघायची असली तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. मग पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझी पूर्ण अशी तुम्हाला बाग दाखवेन.